आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे। दुसऱ्या राऊंडची दुसरी मॅच आपण पाहतोय, वाकस विपक्ष आपण पाहतोय तळवाडी 30 षटकाची मॅच। आणि शेवटची मॅच ही फक्त 2 षटकाची असेल। चालू सामना 30 षटकाचा आहे, लक्ष असू द्या। स्ट्राइकला लंकेश, नॉन स्ट्राइकला धनंजय। वाकसचा 12 खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाही, लक्ष असू द्या। चार धावा पहिल्याच बॉल वरती चौकार, खाते ओपन होते वाकस संघाचे। पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय लंकेशच्या बॅट मधून चौकार। पुन्हा गोलंदाज आपण पाहतोय संतोष। पुन्हा एकदा अकराच्या लाईनने खेळण्याचा प्रयत्न, स्कोर लेग मध्ये चांगली फिल्डिंग घेतली जाईल। सिंगलच्या मदतीने वाकस संघाची टोटल आता जाऊन पोहोचले 5 या अंकावरती। पुन्हा संतोष स्ट्राइकला यावेळेस स्लॉट मध्ये आहे, परंतु फटका फसलाय की काय, तिथे जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळत नाही। चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे, ठोकलाय अजून एक दर्जेदार चौकार। धनंजयच्या बॅट मधून आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टोटल 9 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा संतोष, यावेळेस स्टॉपेज, फटका फसलाय, पॉइंट मध्ये जबरदस्त झेल, पहिला धक्का। फलंदाज धनंजय बॅक टू डगआउट। न्यू फलंदाज पाहायला मिळतो वाकस संघाकडून इनियाट 3 नंबर वरती सचिन। 9 धावेवरती पहिला धक्का बसलाय। धनंजय एका चौकाराच्या मदतीने योगदान देऊन बाद झालाय। न्यू बॅटर सचिन। नक्कीच सध्या आपण ज्या वाहिनीवरती ही स्पर्धा पाहतोय KTC लाईव्ह, त्या वाहिनीचे स्टार खेळाडू म्हणजेच ज्यांनी वाहिनी खूप मोठ्या प्रकारे प्रसारित केले ते सचिन सध्याच्या घडीला इनियाट 3 नंबर वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। 9 धावा बनल्यात, पहिला धक्का बसलाय। संतोषने इथून चांगलं कमबॅक केलंय, कारण 30 षटकाची मॅच आहे। जो संघ जिंकेल तो क्वालिफायरची मॅच भिलवले संघासमोर अंतिम सामना खेळेल। पुढील बॉल सचिन साठी, यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, सचिन बिना खाता खोले डगआउट, दुसरा धक्का। दोन विकेट आल्या, जर तिसरी विकेट आली सलग तर विकी गोडविंदे साहेबांकडून 200 रुपयाचे पारितोषिक असेल टीम तळवाडी संघासाठी।
शेवटचा बॉल शिल्लक आहे 9 धावा. न्यू बॅटर स्ट्राईकला संकेत. समोर खेळलाय संकेत. चांगला फटका. चेस आहे दूरवर. खराब फिल्डिंग नाहीये. चांगली फिल्डिंग परंतु शेवटच्या मोमेंटला 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि वाकस संघाची टोटल 2 गडी बाद 11 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 बनल्यात. गोलंदाजी मार्क वरती तळपाडे संघाकडून रोशन येतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला लंकेश. गोलंदाजी मार्को रोशन. षटक क्रमांक 2. पहिला बॉल स्ट्राईक एंडला लंकेश. दाढी गोल असं वाटलं होतं की एस्ट्यांचा वेध घेतलाय परंतु कमालीचा बॉल पायावर आदळला जातोय. त्यानंतर पंच सांगतात एस्ट्या मिस करतोय हा बॉल. डॉट बॉल. तर कुठेतरी पाय टाकला नसता तर फलंदाज लंकेश मात्र इथून माघारी परतला असता. रोशनची जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा टॉप आहे. शॉट फाईन लेग मध्ये. खराब फिल्डिंग. चेंडू चालला एस्ट्यांच्या पाठीमागे. हा येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. चारच्या मदतीने वाकस संघाची टोटल 15 धावा धावफलकावरती. पुन्हा गोलंदाजी मार्कोर वर द विकेटने रोशन. स्ट्राईकला लंकेश. पुढील बॉल लंकेश साठी. स्लोअर 1 बॉल. चांगली गोलंदाजी रोशनची. डॉट बॉल. हलक्या हाताने टॅप केलेले पॉइंटला चांगली फिल्डिंग. कमालीचे क्षेत्ररक्षण घेतले जाईल. सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या डावा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना वाकस संघाची टोटल 16 धावा. दोन्ही सख्खे बंधू खेळपट्टीवर. आता स्ट्राईकला असेल संकेत. रोशनचा पुढील बॉल. यावेळेस भन्नाट वेग. हा डॉट बॉल. कमालीचा चेंडू टाकलाय रोशन. धावफलकावरती अवघ्या 16 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. रोशन कमालीचा षटक हाताळलाय कारण पहिल्या षटकामध्ये 11 होत्या आणि सध्या 16 बनल्या. शेवटचा बॉल. समोर खेळलाय. चांगला फटका आहे. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक घेतले जाईल. सिंगल. सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि वाकस संघाची टोटल 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅचचा हिरो ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कंप्लीट केले तो खेळाडू आपण पाहतोय भावेश. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला संकेत. नॉन स्ट्राईकला लंकेश. अशी सलाह मिडल ऑर्डरची एक फलंदाज एक सलामीचा खेळाडू. 17 बनल्या. 6 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. किती टार्गेट सेट केलं पाहिजे. भावेशचा पहिला बॉल. यावेळेस कडा. चांगली विकेट. फलंदाज बाद.
रोशन येतोय इनियाट 4 नंबर वरती 2 धक्के दिलेत, 1 धाव बाद गणेश, त्यानंतर रोहित बाद झालाय धावफलकावरती, अवघी 1 धाव. पुन्हा एकदा सचिन सायकेलला रोशन यावेळेस प्ले केलाय, फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग, सिंगलच्या मदतीने टोटल आता जाऊन पोहोचते 2 अंकावरती. या वेळेस फटका फसला, झेलची संधी आहे, तिसते यष्टीरक्षक, चांगला झेल, फलंदाज बाद. न्यू फलंदाज पाहायला मिळतोय संतोष. स्ट्रायकेलला संतोष आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी, 2 धावा धावफलकावरती.
गोलंदाजी मार्कवर संकेत. चला सामना चालू करा. 23चं टार्गेट आहे आणि 2 बल्ल्यात 12 बॉल 21 ची गरज आहे. 12 बॉल 21. 12 बॉल 21. गोलंदाज राऊंड द विकेटने हलकीशी कडा. फाईन लेग मध्ये आपण पाहतोय जबरदस्त झेल. अजून एक फलंदाज बाद. फलंदाज स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल. अजय 11 बॉल आता 21 ची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. जोपर्यंत हा खेळाडू खेळपट्टी असेल तोपर्यंत चांगली मॅच पाहायला मिळेल. 11 बॉल 21 धावांची गरज. दोन धावा बनल्यात. आता 11 बॉल 21 धावांची गरज. शेवटचा सामना 2 षटकाचा असेल. लक्ष असू द्या. चला वेळ खर्च करू नका. सामन्याला स्पीडअप द्या. अजून एक सामना बाकी आहे. शेवटचा क्वालिफायर मॅच. भिलवले संघाने 2 सामने जिंकले. तिसऱ्या फेरीत दाखल झालाय. जो संघ जिंकेल तो भिलवले संघासमोर अंतिम मॅच खेळेल. स्ट्रायकेला लेफ्ट हँडर खेळाडू पाहायला मिळतोय अजय. 11 बॉल 21. यावेळी चांगला स्ट्रोक. सिंगल धाव. आता सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 3 धावा आहेत. 10 बॉल आता 20 धावांची आवश्यकता. 10 बॉल 20. अजून सुद्धा सामना आहे टीम तलवाडे संघाकडे. कारण 10 बॉल मध्ये 20 एवढं कठीण नाही. परंतु प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावेच लागतील. यावेळी चांगला फटका. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव बनले. थोडीशी मिस फिल्डिंग आणि आपण पाहू शकाल त्याचा मोबदला आपण पाहतो इथे. गुड रनिंग. 2 धावा 2च्या मदतीने आता समीकरण बदलतंय. 9 बॉल 18 ची गरज. 9 बॉल 18 धावा. 9 बॉल 18 बनल्या जातील का? जो संघ जिंकेल तो अंतिम सामना संघासमोर खेळ. 9 बॉल 18. यावेळी समोर उडवलाय फटक्यामध्ये. ताकद नजाकत आणि तिथे कॅच. जबरदस्त झेल. फलंदाज बाद.
8 बॉल आता 18ची गरज. न्यू फलंदाज रुपेश, एखादा जर मोठा फटका आला ना या 2 चेंडूवरती तर मॅच बनू शकते. मॅच बनण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तळपाडी संघाला. 8 बॉल 18 बनल्या जातील का, हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट असेल. या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर चांगली मॅच पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला रुपेश, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 18ची गरज. भन्नाट वेग, जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. आता 7 बॉल 18. 7 बॉल 18ची गरज. या चेंडूवर जर एखादा हिट आला तर चांगली मॅच बनेल. 7 बॉल 8. स्ट्रायकिंगला रुपेश, चांगला फटका आहे, समोर खेळलाय, गॅप आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. शेवटच्या बॉलला करा फिल्डिंग, 4 धाबा चौकार. आता 6 बॉल आणि बनवायच्या त्या 14 धाबा. बॉल 14ची गरज. चला भिलवले संघ आपण समालोचन कक्षाच्या जवळ येऊन थांबायचं आहे. 6 बॉल 14ची गरज. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर फलंदाज अजय. चला जास्त वेळ खर्च करू नका. 5 वाजले. 6 बॉल 14ची गरज. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर फलंदाज अजय. चांगली मॅच पाहायला मिळेल. पैसा वसूल सामना. 6 बॉल 14ची गरज. स्ट्रायकिंगला अजय पहिला बॉल. यावेळेस फटका बराच काळ हवेत आहे. डीप मध्ये कोणी नाही. क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव बनले. दुसरी साठी प्रयत्न. 2 धावा बनल्या. तिसरी साठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबा. आता 5 बॉल बनवायच्या तळवडे संघाला 11 धाबा. 5 बॉल 11. स्ट्रायकिंगला रुपेश आहे. पहिल्या बॉलवरती स्ट्राईकवर होता अजय. 3 धाबा आल्यात. आता 5 बॉल 11ची गरज. गोलंदाज भगवान पहिल्या बॉलवरती 3 धाबा खर्च केल्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल सामना. 5 बॉल 11ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने भगवान. क्वालिफायरची मॅच 2 षटकाची असेल. आयोजकांची सूचना आले. 5 बॉल 11ची गरज. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. चार बॉल 11. 4 बॉल 11ची गरज. चार बॉल 11. यावेळेस आपण पाहतोय हलकीशी कडा, फलंदाज बाद. आता 3 बॉल बनवायच्यात. 11 धाबा. तीन बॉल 11ची गरज. स्ट्राईक केला नवीन फलंदाज गणेश. 3 बॉल 11. एखादा मोठा फटका आला तर सामना बनू शकते. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. नॉन स्ट्राईकला एक लेफ्ट हँडर खेळाडू पाहायला मिळतोय अजय.
यावेळेस समोर उडवला देखण्यास्वक षटकार आलाय, संघर्षाचा षटकार. आता 2 बॉल 5 ची गरज, 2 बॉल 5 धाब्यांची गरज. दोन बॉल 5 धाबा. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज सामना, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवतोय हा सामना. जबरदस्त मॅच. 2 बॉल 5 सायकेलला गणेश. यावेळेस आपण पाहतोय सिंगल धाव. आता 1 बॉल 4 ची गरज, 1 बॉल 4 ची गरज. हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला, अशी मॅच. ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा आजार आहे ना, त्यांनी बघताना जरा काळजी घ्या, कारण 1 बॉल 4 ची गरज. पैसा वसूल सामना. सायकेलला लेफ्ट हँडर अजय. 1 बॉल 4 ची गरज. एक बॉल 4 ची गरज. जबरदस्त सामना, पैसा वसूल मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो वाकस विपक्ष तळावडे. काय जबरदस्त मॅच आहे, प्रेक्षकांच्या हृदयाचे टोके चुकवतोय हा सामना. 1 बॉल 4 ची गरज. चला वेळ खर्च करू नका. एक बॉल 4. जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉल. आता 1 बॉल 3 ची गरज. वाईड बॉल पाहायला मिळतोय. 1 बॉल ची गरज. चला 1 बॉल 3. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके चुकवतोय हा सामना. कोणी हारो कोणी जिंकू, आतमध्ये कोणी जायचं नाही जल्लोष करण्यासाठी. लक्ष असू द्या, आपण बाहेर जल्लोष करू शकता. 1 बॉल 3 ची गरज. जबरदस्त मॅच. स्ट्रायकेलला लेफ्ट हँडर अजय, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. 1 बॉल 3 ची गरज. ज्या प्रेक्षकांना हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी पूर्णपणे डोळे बंद करायचे आहेत. 1 बॉल 3 ची गरज. यावेळेस फटका बसला. 1 धाव बनले. दुसरीसाठी प्रयत्न, आणि बघता बघता जर विचार केला तर यावेळेस 3 धावा कमलेत. यावेळेस जबरदस्त जल्लोष. बाहेर जायचं नाही आतमध्ये.